आजच एबीपी माझ्याच्या नावाने खासदार झाल्यावर मी जरांगे पाटलांना अटकेची मागणी करणार अशा पद्धतीची पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल होते। मला असं वाटतं अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करून यांना मिळणार काय आहे। मराठा महासंघाने मला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला। मला असं वाटतं की मराठा समाजाने पाठिंबा दिला म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि अशा खालच्या पातळीवर राजकारण जर होत असेल तर मला वाटतं जनता यांना कधीच माफ करणार नाही। 13 तारखेला मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज प्रचार फेरी थांबत आहे आणि त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा प्रचार कसा मिळाला आहे आपल्याला? वेळ मिळाला? पुरेसा समाधानकारक प्रचार होतोय? खरं म्हणजे माझं तिकीटच 1.5 महिना अगोदर डिक्लेअर झालेलं असल्यामुळे मला भरपूर वेळ त्यासाठी मिळालेला होता। सुरुवातीला मी लोकांच्या पर्सनल जाऊन भेटी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ॲक्च्युअल फॉर्म भरल्यानंतर जनतेमध्ये जाऊन प्रचाराला माझी सुरुवात केली। जनतेमध्ये अतिशय उत्साह त्या माध्यमातून आहे। वेगळ्या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत, आमचं आनंदाने स्वागत केलं जात आहेत, औक्षण केले जात आहेत। अशा चांगल्या पद्धतीने आमचा प्रचार त्या ठिकाणी होतो आहे। जनतेमध्ये उत्साह आहे, जनता उत्साहाने आमचं त्या ठिकाणी स्वागत करते। तर मला वाटतं प्रचाराची जी काय फेरी आहे, आज अंतिम फेरी आम्ही आज या ठिकाणी केली आहे। महारॅली काढलेली आहे। मी आज अंमळनेर, बांबुरी आणि आज जळगाव इथल्या महारॅलीमध्ये मी पण स्वतः सहभागी झालेले होते। अतिशय प्रचंड उत्साह जनतेमध्ये आहे। ताई, एकीकडे आता प्रचार अगदी शिगेला आहे, आज संपतो आहे। विरोधकांनी मात्र हल्लाबोल करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले होताना बघायला मिळतात आपल्याला। मला वाटतं विरोधकांची पातळी राजकीय क्षेत्रात इतकी खालची घसरली आहे की ते खरं म्हणजे विचार करण्याची आज वेळ आलेली असं मला वाटायला लागलं आहे। कधी मला ब्राह्मण केलं जातं, कधी मला मारवाडी केलं जातं, मला जैन केलं जातं, कुठं मला ठाकूर केलं जातं। मला वाटतं जातीवर राजकारण नाही तर विकासावर राजकारण असं हे त्यांना समजतच नाही आहे। आजच एबीपी माझ्याच्या नावाने खासदार झाल्यावर मी जरांगे पाटलांना अटकेची मागणी करणार अशा पद्धतीची पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल होते। मला असं वाटतं अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करून यांना मिळणार काय आहे। मराठा महासंघाने मला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला। मला असं वाटतं की मराठा समाजाने पाठिंबा दिला म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि अशा खालच्या पातळीवर राजकारण जर होत असेल तर मला वाटतं जनता यांना कधीच माफ करणार नाही। जनतेला माहिती आहे की आपण काय करतो आहोत। मला असं वाटतं विषयासाठी विषय करायचा असेल तर अशा पद्धतीने राजकारण होऊ शकत नाही। आणि मी आजपर्यंत माझे सगळे बाईट काढा, प्रत्येक मीडियाचे बाईट काढा, मी जरांगे पाटील साहेबांचं नावसुद्धा घेतलेलं नाही, त्या विषयावर माझं वक्तव्य पण नाही आहे। आणि जरांगे पाटील साहेब जे मराठा समाजासाठी करतायत ते योग्य आहे, कारण मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खूप वर्षापासूनचा चालू आहे आणि त्यांचं ते आंदोलन त्यांच्या पद्धतीने ते करतायत। तर त्या आंदोलनाला माझा विरोध असण्याचा काही एक संबंध नाही। ज्या वेळेला त्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी आम्ही पाठिंबाच त्या ठिकाणी दिलेला आहे। पण अशा खालच्या पद्धतीने एबीपी माझाचं नाव वापरून जर अशा पद्धतीने कोणी पोस्ट व्हायरल करत असेल तर ते योग्य नाही आहे। जनता त्यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मला विश्वास आहे जनतेवर की जनता असल्या चुकीच्या पोस्टवर कधी आपलं मत बदलणार नाही। आणि मला वाटतं एका स्त्रीवर अशा पद्धतीने घालायचं असेल तर विकासावर बोला, आम्ही केलेल्या कामावर बोला, पण अशा कुठल्या तरी जातीचा आधार घेऊन जर तुम्ही बदनाम करत असाल तर हे योग्य नाही आहे। या संदर्भात काही कायदेशीर कारवाई केली जाणार? आज आम्ही ठरवलं आहे की ह्या पद्धतीने या ठिकाणी याची कायदेशीर कार्यवाही केली जाईल आणि मला असं वाटतं याचा कायदेशीर कार्यवाही नाही केली तर ह्यांची अजून मला असं वाटतं पुढं हा प्रकार करण्याचं हे थांबणार नाही। तर ह्याची कायदेशीर कार्यवाही आम्ही आत्ता या क्षणापासून करतो आहोत। तर या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला तर विजयाची किती खात्री वाटते आहे? कारण अनेक वेळेला संशय व्यक्त केला गेला आपल्यावरती। सुरुवातीला तर तिकीट कापलं जाईल इथून सुरुवात होती, त्यानंतर तिकीट निश्चित झालं आहे। तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरही माझं तिकीट कापलं जाईल म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी केल्या गेल्या। पण मला माहिती आहे की माझं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व माझ्याशी खंबीरपणे पाठीशी उभं होतं, त्यामुळे ह्या वल्गनाच होत्या। उमेदवारी पण झाली, मी जनतेच्या समोर पण गेलेली आहे आणि माझ्या कामाला पण सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ह्या गोष्टींना ह्या अफवांना कुठल्या आधार नाही। जनता माझ्या पाठीशी, मी म्हटलं नाही की बोलायचं असेल तर विकासावर बोला, पण अशा खालच्या पातळीवर जाऊन जर राजकारण करत असाल तर त्याला जनता भीक घालणार नाही। जनतेला चांगलं आणि वाईट हे सगळं मूल्यमापन करण्याची क्षमता जनतेमध्ये आहे आणि मायबाप जनतेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे। एखादी स्त्री जेव्हा एका जनरल जागेवर उभी राहते तर तेव्हा मला वाटतं या विरोधकांना पायाखालची वाळू सरकलेली असते। एका स्त्रीला स्त्रीप्रमाणे न्याय देण्याची भूमिका मला वाटतं त्यांच्या माध्यमातून दिसत नाही आहे आणि कुठंतरी बदनाम करायचा त्यांचा या माध्यमातून जो काही कट आहे तो मला वाटतं जनता हाणून पाडेल। तर एक दुसरं आपल्याकडनं आवाहन केलं जातं, या आखाजीच्या सणाला माहेरी जाऊ नका, सासूंना सुनांना सगळ्यांना आवाहन करतात। हो, मी आव्हान नक्कीच केलं आहे, कारण आखाजी हा क्षण आपला खानदेशाचा अतिशय महत्त्वाचा सण आहे।
या सणाला आपल्या लेकी माहेरी येतात आणि आपल्या सुना त्यांच्या माहेरी जातात आणि मला वाटते 50% महिला ह्या मतदार आहेत आणि 50% महिला माहेरी गेल्या किंवा मुली माहेरी आल्या तर मतदानावर त्याचा परिणाम होईल. म्हणून मी वेळोवेळी त्या ठिकाणी आव्हान केलं आहे की महिलांनी 13 तारखेचं जे काही मतदान आहे त्याला सगळ्यांनी मतदान करावं आणि मतदान केल्यानंतर दुपारी 2च्या गाडीने भलेही माहेरी जावं असं आव्हान मी सगळ्या माझ्या महिलांना केलेलं आहे. कारण महिला या एका महिलेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील याच्यावर माझा विश्वास आहे. पण त्याच्यासोबत माझे भाऊसुद्धा माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहतील आणि आखाजीला माझे भाऊ ही भाऊबीज माझ्या कमळावर मतदान करून एक माहेरची साडी मला त्या माध्यमातून देतील असा मला विश्वास आहे. ताई, विरोधकांचं आव्हान मला असं वाटतं की जळगावकरांना ऊन नवीन नाही आहे. वर्षानुवर्ष आपण ह्या 44-45च्या टेम्परेचरला सामोरं जात आहोत. उन्हाची लाहीलाही होते, फिरताना त्रासही होतोय. पण शेवटी एक मिशन साध्य करायचं असेल आणि खरोखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना जर आम्हाला पंतप्रधान करायचं असेल तर ऊन काय त्याच्यापेक्षा पुढच्याही संकटांना सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. तर या निवडणुकीत खरं तर भाजपचे जे पूर्वीचे उमेदवार राहिलेले होते किंवा ज्या भाजपचे सदस्य राहिलेले ते आज आपल्या विरोधामध्ये उभे राहिलेले, एक धर्मसंकट आहे किंवा एक मोठं आव्हान आहे सगळं. नाही, ह्याला मी धर्मसंकट कशाला म्हणेल. ज्याची त्याची म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने आपलं निर्णय आयुष्याचा कसा घ्यायचा होतं त्यांच्यावरून असतो. पण मला त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की 2019ला अशीच परिस्थिती माझ्यावर उद्भवली होती पण मी त्या प्रकारात गेले नाही. कारण मला माहिती आहे की माझ्या भारतीय जनता पार्टीने मला भरभरून दिलेलं आहे. माझी झोळी ओंजळ भरलेली आहे आणि मला वाटतं त्यांनाही पार्टीने कमी केलेलं नव्हतं. त्यांनाही आमदार केलेलं होतं, खासदार केलेलं होतं आणि ज्या पार्टीला आम्ही आई म्हणतो आणि त्या आईला अशा पद्धतीने सोडून जाणं हे आमच्या बुद्धीला पटणारी गोष्ट नाही. आम्ही तर नेहमी म्हणतो की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यात जन्माला आलो आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या झेंड्यातच आम्ही मरणार आहोत. मला वाटतं जिथं आपलं ज्यांच्यामुळे आपल्याला वलय प्राप्त झालं, स्मिता वाघला कोण ओळखत होतं किंवा त्यांनाही कोण ओळखत होतं. आज जे काही वलय आमच्या भोवती आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला आमचं नाव दिलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्मिता वाघला लोक ओळखायला लागले आहेत. आणि मला वाटतं ज्याला आम्ही आई म्हटलं त्याच्याशी आम्ही प्रतारणा करू शकत नाही. त्या माध्यमातून आम्ही समोर जातो. करण पवार म्हणतात की EVMच्या संदर्भामध्ये त्यांनी एक संशय व्यक्त केलेला आहे. 2000 कार्यकर्ते ते सिद्ध त्या ठिकाणी उभे करणार आहेत. तुम्हाला असं वाटतं असं काही घडू शकतं? जर EVM आणि निवडणूक निर्णय अधिकारी जर सोबत असले तर आमचा विजय नक्की होईल असं त्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोग त्याचं काम करत आहे. ते जेव्हा 5 वर्षापूर्वी आमच्याकडे होते त्यावेळेला EVM होतं, मग त्यावेळेला त्यांना तो घोटाळा वाटला आणि आत्ताच का वाटतो आहे. ज्यावेळेला पायाखालची वाळू घसरायला लागते ना त्यावेळेला प्रत्येक गोष्टीवर शंका उत्पन्न केल्या जातात. त्यातलाच हा प्रकार आहे. नाचता येणं अंगण वाकडं, रांधता येणं ओली लाकडं असं जे म्हटलं जातं ऐराणीमध्ये, त्या पद्धतीने हे चाललेलं आहे. विजय निश्चित वाटतोय तुम्हाला? 100%. मी सांगितलं जनता माझ्या सोबत आहे. जनता सोबत असेल तर त्याला काय भीती आहे, करणे त्याला डर कशाला. आम्ही जे आव्हानं आतापर्यंत जनतेपुढे आम्ही गेलो आहोत ते विकासावर गेलो आहोत आणि जनता विकासाला समोर जाणारी आहे. विकास जनतेला पाहिजे. जनतेला विकासाच्या पलीकडे काही नको आहे. जनतेला ह्या फालतूच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. त्यांना विकास महत्त्वाचा आहे. तर या होत्या स्मिता वाघ. त्यांनी असं म्हटलेलं की जनता आपल्यासोबत आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.